किती प्रकल्प बंद पाडले, कुठल्या योजना केल्या। आता आपल्या सरकारने सगळे समृद्धी तुमच्या इथून जातो ना, समृद्धीमध्ये पण आडवं येण्याचं काम केलं, खोडा घालण्याचा प्रयत्न केला। परंतु एकनाथ शिंदे होता मंत्री, त्याने असं रेटून नेलं की आज समृद्धी पूर्ण आपण केला। 2.5 वर्ष सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यात मी पण होतो, परंतु निर्णय घ्यायला राज्याचा प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री असावा लागतो। पण मुख्यमंत्र्यांनी, महाविकास आघाडीच्या राज्याच्या प्रमुखांनी काय केलं, महाविकास आघाडी सरकारने काय केलं, याचा थोडा लेखाजोखा आपण मांडा। खरं म्हणजे पोलीस पाटील पोलीस आणि प्रशासनातला एक दुवा असतो। नागरिक आणि प्रशासन याच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा प्रयत्न पोलीस पाटील करत असतो। खरं म्हणजे जिल्हा प्रशासनाचं डोळे, कान आणि नाक कोण आहे? पोलीस पाटील। आणि म्हणून अब्दुल सत्तारजी बोलले की पोलीस पाटील सरपंचापासून आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांचा हिशोब पोलीस पाटलाकडे असतो। आणि पोलीस पाटलाचं काम देखील चौफेर असतं आणि 24/7 जसं मी म्हणालो तसं तुमचंही असतं। गावात कुठेही खट्ट झालं, कुठेही काय खुट्ट झालं, पोलीस पाटलाला पहिलं माहीत असतं। पोलीस पाटील हा खरं म्हणजे त्या गावाचा प्रमुख असतो आणि गावामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं काम पोलीस पाटील करत असतो। खरं म्हणजे पोलीस पाटलाकडून गावकऱ्यांना, माता भगिनींना, बांधवांना सगळ्यांनाच अपेक्षा असते आणि आपलं कर्तव्य चोखपणे पोलीस पाटील बजावत असतात। आणि म्हणून आज मी पाहिलं की जेव्हा आम्ही निर्णय घेतला पोलीस पाटलांच्या बाबतीमध्ये, अध्यक्षांनी मगाशी सांगितलेलं आहे की मला मगाशी बोलले 20 वर्षात कधी झाला नव्हता तो ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला। डायरेक्ट 6,500वरून गाडी डायरेक्ट 15,000वर गेली। तुम्ही पण कधी विचार केला नसेल, बरोबर ना? 10% 20% वाढतात, पण डायरेक्ट तिप्पट, डबलपेक्षा जास्ती। कारण तुम्हाला न्याय द्यायचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आमची नियत साफ आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे। सर्वसामान्याला द्यायचं तर सडळ हस्ते द्या, कंजूसी करून देऊ नका, असं माझा स्वभाव आहे। आणि खरं म्हणजे आपल्या पोलीस पाटलांच्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला कुठंतरी न्याय द्यायचा होता आणि म्हणूनच आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हा निर्णय जो घेतला हा ठरवून घेतलेला आहे। कारण शेवटी गावाचा गावगाडा हाकण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं असतं। गावातल्या लोकांना, जसं माझ्या बहिणींना खरं म्हणजे मी मगाशी आमच्या लोकांशी बोलत होतो की या महायुती सरकारने गेल्या 2-2.25 वर्ष झाले आम्हाला, तुम्ही 2.5 वर्षाचा एक लेखाजोखा डोळ्यासमोर आणा। 2.5 वर्ष सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्याच्यात मी पण होतो, परंतु निर्णय घ्यायला राज्याचा प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री असावा लागतो। पण मुख्यमंत्र्यांनी, महाविकास आघाडीच्या राज्याच्या प्रमुखांनी काय केलं, महाविकास आघाडी सरकारने काय केलं, याचा थोडा लेखाजोखा आपण मांडा। किती प्रकल्प बंद पाडले, कुठल्या योजना केल्या। आता आपल्या सरकारने सगळे समृद्धी तुमच्या इथून जातो ना, समृद्धीमध्ये पण आडवं येण्याचं काम केलं, खोडा घालण्याचा प्रयत्न केला। परंतु एकनाथ शिंदे होता मंत्री, त्याने असं रेटून नेलं
की हा समृद्धी पूर्ण आपण केला. खरं म्हणजे त्याचबरोबर प्रकल्प केले, मुंबईमध्ये होत आहेत, संभाजीनगरमध्ये होत आहेत. आज अनेक ठिकाणी अनेक प्रकल्प, पाणी पुरवठा योजना असेल, तुमचं मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम आहे. दुष्काळ हा शब्द आम्हाला काढून टाकायचा आहे. दुष्काळ हा शब्द मराठवाड्याच्या दृष्टीने जो काही एक कलंक लागला आहे तो आम्हाला पुसायचा आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं आहे की 90-80 लाख कोटीची योजना आम्ही केली आहे. वाया जाणारं पाणी, नद्या जोड प्रकल्प, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आपण करतोय. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आणि देवेंद्रजी दोघांनीच पहिली शपथ घेतली. त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय कुठला घेतला असेल तर दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. 6,000 रुपये केंद्र सरकार देते, 6,000 रुपये राज्य सरकार देते, 12,000 रुपये देणारं देशातलं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देतोय. आता बघा, पहिलं प्रीमियम शेतकरी भरायचा हप्ता, आता कोण भरतंय? सरकार भरतंय.